सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काल धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतलेली होती, त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, या चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र आता आपण पाहिलं तर सुरेश धस हे स्वतः अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला आलेत, नेमकं काय? सुरेश धस हे यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। जेव्हा अधिवेशन काळामध्ये जवळपास सलग 2-3 दिवस हे सुरेश धस अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते। त्यानंतर आज देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। धनंजय मुंडे यांच्या थेट राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भातच आज देखील त्यांची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते। या बैठकीमध्ये या अजित पवारांकडे ते नेमकी कोणती मागणी करतात आणि कोणते पुरावे हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहेत ते सादर करतात ते पाहणं गरजेचं आहे। निश्चितच कृष्णात, त्यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा होणार आहे त्या संदर्भात काही कळतंय का? कारण याआधी देखील सुरेश धसांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि काल धनंजय मुंडेंनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली होती आणि आज सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। नाही, चर्चेचा विषय नेमका हाच असणार आहे, कारण ज्या प्रकारे धनंजय मुंडे हे अडचणीत आलेले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि वाल्मिक कराड हा अत्यंत जवळचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच या भेटीमध्ये हे चर्चा जी आहे ती प्रामुख्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्या निमित्तानं धनंजय मुंडे यांचं आलेलं नाव अशा प्रकारे हे त्याचबरोबर बीड मधली जी परिस्थिती आहे ते देखील कानावर घालण्याचा प्रयत्न हा सुरेश धस यांचा असेल। निश्चित, धन्यवाद कृष्णात ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय सुरेश धस आता अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत।